अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज शनी अमावस्या आहे। खरं तर अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा सकाळी 11:55 समाप्त झालेला आहे। मात्र आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की जी अमावस्या सूर्याने पाहिलेली असते ती अमावस्या पूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते। आता काल सुरू झालेली ही अमावस्या आज सूर्याने पाहिलेली आहे, त्यामुळे आज दिवसभर रात्रभर आपण अमावस्येचे उपाय करू शकतो। अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी, आपल्याला कितीही मोठा एखादा शत्रू त्रास देत असेल तर त्याचा नाश करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असंख्य पीडा असतात। कधी कुणाची नजर लागते, कुणी तांत्रिक बाधा करते, बऱ्याच वेळा आपल्यावरती तंत्रमंत्र केले जातात, घरात आजारपण येते। अशा काहीही बाधा, काहीही पीडा जर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असतील तर त्या दूर करण्यासाठी अमावस्या तिथी बघा अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शनी अमावस्येचा अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे। आज रात्री झोपण्यापूर्वी ही वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढली किंवा ही वस्तू जर तुम्ही घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी बाधा घराच्या बाहेर जाईल। त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। तुमच्या घराला सतत लागणारी नजर असेल, तुमच्या घराला सतत काही वाईट शक्तींचा त्रास असेल किंवा काही असेल तर ते सगळं काही तुमच्या आयुष्यातून, तुमच्या जीवनातून संपून जाईल। मी आता तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे। तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता। शक्य असतील तर तुम्ही 3च्या 3ही उपाय केले तरीही चालतील। सगळ्यात पहिला उपाय आहे म्हणजे तुमची जी लहान मुलं, मोठी मुलं आहेत, ज्यांना यश मिळत नाहीये, त्यांच्या पाठी काहीतरी आजारपण लागलंय, त्यांच्या कामात सतत अडचणी येतात, अडथळे येतात, तुमच्या पतीच्या कामात अडचणी आहेत, म्हणजे सतत काहीतरी बाधा, विघ्न आणतात, तर त्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे। एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, छोटंसं एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्या कापडावरती 11 उडदाचे दाणे ठेवायचे। आपल्या घरात जो उडीद असतो बघा, त्या उडदाचे 11 दाणे, त्याच्यासोबत 11 चिमूट काळे तीळ, 11 उडदाचे दाणे, 11 काळे तीळ घालायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं खड्यांचे मीठ घालायचं आहे। 3ही वस्तू काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या। तयार केलेली जी पोटली आहे ती उजव्या हातात घ्यायची आणि तुमच्या मुलांना, तुमच्या पतीला दक्षिण दिशेला तोंड करून बसायला सांगायचं। एकच साहित्य कितीही जणांसाठी वापरू शकता। ज्यांच्यासाठी उपाय करायचा आहे त्यांना फक्त त्यांचं हे तोंड दक्षिण दिशेला करून बसायला सांगायचं। उजव्या हातात ही पोटली घ्यायची, तुमच्या मुलांवरून, तुमच्या पतीवरून, ज्यांच्यावरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यांच्यावरून 7 वेळा ती ओवाळायची। ओवाळत असताना माझ्या पतीला यश मिळू दे, माझ्या पतीची प्रगती होते, कामातील अडचणी दूर होऊ दे, विघ्न निघून जाऊ दे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना बरकत येऊ दे। मुलांसाठी करायचं सेम असंच म्हणून झालं, 7 वेळा ओवाळून झालं, हे घराच्या बाहेर घेऊन जायचं। घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य आपला जो मेन दरवाजा आहे, त्या मेन दरवाजावरून 7 वेळा ते उतरवायचं। मुलांवरून, पतीवरून ओवाळायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा अशा पद्धतीने वरून खाली उतरवायचं। घराच्या बाहेर मोकळी जागा जी असेल त्या मोकळ्या जागेमध्ये जायचं आणि त्या मोकळ्या जागेमध्ये ही काळी पोटली फेकून द्यायची। सोडायची नाही, काही नाही, फक्त आपल्या हातामध्ये घेतलेलं जे आहे ते झटकायचं, टाकून द्यायचं। हात दोनही असे चोळायचे, झटकायचे, हातावर, पायावर पूर्ण पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर घरात यायचं। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अवघ्या काही मिनिटात, काही तासात अनुभव येईल। घरात खूप नकारात्मक शक्ती जी वाटत होती, बऱ्याच वेळा निगेटिव्हिटी सतत घरात आपल्याला त्रास देत असते, ती निगेटिव्हिटी पूर्णपणे कुठेतरी तुम्हाला संपल्यासारखी वाटेल। घरातला जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी झाल्यासारखा वाटेल। आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते। घरात बऱ्याच वेळा आजारपण असते, घरात पैसा टिकत नाही, संपत्ती नाही, कोणीतरी आपल्याला काहीतरी तांत्रिक मांत्रिक बाधा करत असेल, अमावस्या पौर्णिमेला तुमच्या घरात त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचं आहे। आज अमावस्येला रात्री तुम्हाला एक छान हिरवं पिवळं असणारं एक लिंबू घ्यायचं आहे। घेतलेलं जे लिंबू आहे या लिंबाला तुम्हाला एक लोखंडी ताट, लोखंडी खिळा, लोखंडी चूप
लोखंडाची, तारेची कुठलीही वस्तू तुम्हाला टोचायची, धारदार वस्तू तुम्हाला त्या लिंबाला टोचायची आहे. या टोकावरून दुसऱ्या टोकाला निघेल अशा पद्धतीने ती वस्तू लिंबाला तुम्हाला टोचायची. जुन्या तारा बघा सगळ्यांकडे असतात, पितळेची असेल किंवा अगदी कुठल्याही धातूची असेल तरीही चालेल. फक्त धारधार एखादी तार तुम्हाला त्या लिंबाला टोचून दुसऱ्या बाजूने काढायची आहे. आणि हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुम्हाला घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायचं आहे. हे लिंबू घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, आधी घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करून आणायचं हे लिंबू. त्यानंतर एक काळा पेन किंवा एखादा कोळसा असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्या लिंबाच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देतोय किंवा तुम्हाला जी तुमच्या आयुष्यात गोष्ट त्रास देत आहे, बाधा असेल, नजर असेल, जे काही तुमच्या आयुष्यात खूप जास्त तुम्हाला विघ्न आणत आहे, आजारपण असेल, रोग, तर ते तुम्हाला फक्त त्या लिंबावरती लिहायचं आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नष्ट करायचं आहे ते तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचं आहे. आता हे जे लिंबू आहे, हे लिंबू स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 7 वेळा ओवाळायचं. कारण आपल्या जीवनातून, आपल्या आयुष्यातून ती गोष्ट आपल्याला दूर करायची आहे. म्हणून स्वतःवरून 7 वेळा हे लिंबू गोल ओवाळून घ्यायचं. घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन हे लिंबू जमिनीवर टाकायचं आणि ते डाव्या पायाने तुडवायचं. खाली जमिनीवर ठेवा. आपला जो डावा पाय आहे, अगदी चप्पल घातली तरीही चालेल, त्या चप्पलीने, त्या डाव्या पायाने ते लिंबू दाबा. त्यातला थोडासा तरी रस बाहेर येईल या पद्धतीने ते लिंबू दाबा. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातावर, पायावर पाणी घ्या आणि त्याच्यानंतर घरात या. हा उपाय केल्यानंतर क्षणात तुम्हाला अनुभव येईल. जो काही शत्रू त्रास देत होता, सतत काही बाधा होती, आजार, पैसा टिकत नाही, त्या सगळ्या समस्या तुमच्या नष्ट होतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता. फक्त तुम्ही या अमावस्येला हा उपाय एकदा करून बघा. तुम्हाला एक काहीच दिवसात, म्हणजे 5-6 दिवसांमध्ये या उपायाचा जो अनुभव आहे ना, तो यायला सुरुवात होईल. पुढची अमावस्या येण्याच्या आत तुम्हाला या उपायाचा एक 90% तरी अनुभव येऊन जाईल. ज्यांची समस्या 90%पर्यंत, 50%पर्यंत असेल, त्यांनी पुढच्या अमावस्येला सुद्धा सेम हा उपाय करा. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगत आहे. तिसरा उपाय आपल्या घरात सुख आणण्यासाठी, घरात असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, घरातल्या प्रत्येक सदस्याला यश मिळण्यासाठी, घरात सौख्य आणण्यासाठी, घरात पैसा येण्यासाठी हा तिसरा उपाय. काय करायचं आहे? आज अमावस्येला रात्री एक नारळ घ्यायचा. आपल्या घरामध्ये कुठलाही नारळ असेल घेऊ शकता. एक नारळ घ्यायचा. हा नारळ जो आहे त्या नारळावरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूने, समजा काळं काही नसेल तर काय करा, दिवा लावा. दिव्याच्या वरती एखादं भांडं ठेवा. त्या भांड्याला जे काळं साठेल ते काळं वापरा. काहीही करून काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूने त्या नारळाच्या वरती एक ओम काढायचा आहे. हे नारळ आहे, हा शेंडीचा भाग आहे, हा खालचा भाग आहे. आता त्या नारळावरती ओम काढायचा आहे. ठीक आहे. आता हा जो नारळ आहे, हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा. त्या ओमवरती कापूर ठेवायचा, कापूर पेटवायचा आणि हा कापूर पेटवलेला नारळ सगळ्या घरभर फिरवायचा. प्रत्येक 4 कोपरे आहेत, त्या 4ही कोपऱ्यांना 1-2 मिनिटं हा नारळ तसाच हातात पकडा. हातात नसेल तर प्लेटमध्ये तुम्ही असा पकडला तरीही चालेल. 2-2 मिनिटं तरी प्रत्येक कोपऱ्याला ठेवा. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर, घराच्या बाहेर जा. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर 2 मिनिटं हा नारळ ठेवा. दरवाजावरून शक्य असेल तर उतरवा. त्याच्यानंतर कापूर विझला तरीही चालेल. हा नारळ घरात परत आणायचा नाही. हा नारळ घराच्या बाहेरच, कापूर विझून हा नारळ घराच्या बाहेरच फेकून द्यायचा. कुठेही फेका, पण कुणी पाय लावेल किंवा कुणी उचलेल अशा ठिकाणी नका फेकू. थोडंसं लांब हा नारळ फेका. जसा हा उपाय तुम्ही आज अमावस्येला कराल तसं तुमच्या घरातील बाधा, इडापिडा, काही संकट येणार असेल, अपघात घडणार असेल, काहीही वाईट, ते सगळं घराच्या बाहेर जाईल. बघा, खूप साधे सोपे उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.